कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना तसेच नीट परीक्षेच्या आंदोलनात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार, जय भीम. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 26 जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना तसेच नीट परीक्षा घोटाळ्यात आणि जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून आणि पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुजीबभाई मित्रमंडळाचे संस्थापकाध्यक्ष तथा भावी आमदार मुजीबभाई तसेच मुजीबभाई मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे, सल्लागार प्रभू सावंत, प्रवक्ते प्राध्यापक अविनाश नाईक, सचिव शंकरसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष मारुती शिकारे आदींसह मुजीबभाई मित्रमंडळाच्या पदाधिकारी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंगाधर वडणे, मुजीबभाई मित्रमंडळाचा जिल्हाध्यक्ष, मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने कारगिल योद्धा आणि जंतर मंतर इथे जे लाठीचारामध्ये काही विद्यार्थी शहीद झालेत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी हा छोटासा खाली कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत असताना या भारत सरकार यांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे देशाचं भविष्य विद्यार्थी असताना सुद्धा त्याची तमान त्यांनी केली नाही, त्यांना जीव गमावावा लागला. तेव्हा कुठं या ठिकाणी शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना कुठलीच खंत व्यक्त केलेली नाही. आणि आम्ही जो कायदा या ठिकाणी मोदी सरकार दाखवत आहेत. पूर्वी जो शिक्षणाचा कारभार राज्य शासनाकडे होता, सुरळीतपणाने ते चालत होता, पण केंद्राकडे गेल्या असल्यामुळे केंद्राने त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आणि कोट्यावधी रुपयाचा घोळ या ठिकाणी पेपरफुटीमुळे झालेला आहे. आणि पेपरफुटीमुळे हे सर्व विद्यार्थी रोडवर उतरून त्याने या शासनाला दाखवलं की युवा संघटना काय असते. आणि नरेंद्र मोदी, फडणवीस, देवेंद्र फडणवीस असतील, धर्मेंद्रजी प्रधान असतील, याला नाक घासवायला लावलेलं आहे. पुढे हे सबक त्यांना 2029 मध्ये सुद्धा हे जे काही युवा संघटना आहे ते शांत बसणार नाही अशी अपेक्षा करतो. आणि मुजीबभाई मित्रमंडळ सदाही या विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकू असं या ठिकाणी आश्वासन देतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने आज कारगिल विजय दिवस आणि नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये जंतर मंतरवर जो आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनामध्ये जे 3 विद्यार्थी जे शहीद झाले आणि त्या अगोदर जे 19 विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त करून त्यांनी आत्महत्या केली, अशा या 22 विद्यार्थ्यांना आम्ही मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने मी प्राध्यापक अविनाश नाईक सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मित्र, देशामध्ये फार अराजकता माजलेली आहे. बाबासाहेब 1948 मध्ये बुलढाण्याच्या सभेमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित असताना एक विषय मांडला होता की जोपर्यंत विद्यार्थी या देशातला विषयाचा कणा आहे, प्रत्येक गोष्टीचा कणा आहे, आणि हा विद्यार्थी जोपर्यंत समोर येणार नाही, आपली बाजू धुरंधरपणे मांडणार नाही, तोपर्यंत या देशातले राजकारणी रस्त्यावर येणार नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न कधी कधी आणि म्हणणं कधी कधी मला सत्यात उतरलं की काय असं वाटते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही पहिले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला जंतर मंतरवर पाहायला मिळालं. आणि हा विजय, जंतर मंतरवरचा विजय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय होता, संविधानाचा विजय होता. आणि म्हणूनच बाबासाहेब त्यावेळेला म्हणत होते की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि आज विद्यार्थ्यांनी या लोकांना, राजकारणी लोकांना दाखवून दिलं की खरंच विद्यार्थ्यांची ताकद काय आहे. कारण विद्यार्थी हा देशाचा, अर्थव्यवस्थेचा, राजकारणाचा, समाजकारणाचा, सांस्कृतिकरणाचा कणा आहे. आणि हा कणा जर रस्त्यावर उतरला तर काहीही होऊ शकते. याचं जिवंत उदाहरण आपल्याला म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा याचं जिवंत उदाहरण आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आपण खेळू नका. विद्यार्थ्यांचं जीवन हे अमूल्य आहे. विद्यार्थी 22 विद्यार्थी जे गेलेत ते खरंच या देशाचे भवितव्य होतं
आणि याच्यासोबत तुम्ही खेळलात आणि म्हणूनच तुम्ही रस्त्यावर उतरलात अशी म्हणून मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही या सरकारला इशारा देऊ इच्छितो की या विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही सदैव पाठीशी राहील आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव रस्त्यावर उतरू एवढी ग्वाही देतो. थांबतो. जय भीम, जय संविधान.